नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर धरती ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीबीए, पीसीए, बीएमएस ची सीईटी असती त्यामधलं रिझनिंग सेक्शन वरती आपण इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन बघणार आहोत. त्यासोबतच त्याचे आन्सर्स आणि डिटेल एक्सप्लेनेशन्स देखील पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी आमची गॅरंटी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक कम्प्लीट क्रॅश कोर्स आणला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. लाईव्ह व्हिडिओ लेक्चर सोबत जर कधी ते मिस झाले तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी रेकॉर्डेड लेक्चर्स देखील अवेलेबल करून दिले आहेत. त्यासोबतच 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज, 2000+ एमसी क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील देत आहोत. तर या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त एका कोर्समध्ये आणि ते पण फक्त 2000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा कोर्स जॉईन करायचा असेल तरीही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा आणि ग्लोबल ऑनलाईन ऍप वरती जाऊन तुम्ही हा कोर्स एनरोल करू शकता. चला तर आता टॉपिक कडे वळूया. मध्ये फिट होणार नाही असं ऑप्शन आपल्याला फाइंड आउट करायचं. तर याचा पहिला प्रश्न आहे, विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द ऑथर्स. आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत पहा. फर्स्ट आहे इंच, सेकंड आहे यार्ड, थर्ड आहे अंश आणि फोर्थ आहे सेंटीमीटर. तुम्हाला माहिती आहे आपण डे टू डे लाईफ मध्ये इंच, यार्ड, सेंटीमीटर हे डिस्टन्स मेजर करण्यासाठी यूज करतो. पण जे अंश असतात ते वजन मोजण्यासाठी यूज करतात. अंश झालं, पाऊंड झालं, या दोन्ही गोष्टी हे वजन मेजर करण्यासाठी यूज करतात. त्याच्यामुळे इथे वेगळं ऑप्शन्स काय येईल? ऑप्शन सी. ओके. विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द ऑथर्स. ऑप्शन्स आहेत पहा, टायर, इंजिन, कार, स्टिअरिंग व्हील्स. आता जसं की इथे पाहिलं तुम्हाला माहितीये, कार हा पॅरेंट एलिमेंट आहे आणि जो टायर, इंजिन आणि स्टिअरिंग व्हील्स जे आहेत ते चाइल्ड एलिमेंट आहेत. आता जसं की टायर, इंजिन, स्टिअरिंग व्हील या सगळ्यांपासून कार बनते आणि हे कार हे मेन एक घटक आहे. आणि हे जे टायर, इंजिन, स्टिअरिंग व्हील्स आहेत ते सब पार्ट्स आहेत आणि त्यांच्यापासून कार बनते. त्याच्यामुळे इथे वेगळा ऑप्शन कोणता असेल? ऑप्शन सी, तो म्हणजे कार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द ऑथर्स. आता पहा इथे वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे ट्युलिप. ट्युलिप हा एक फूल आहे. नंतर आहे बडबड, म्हणजे काय? कळी. नंतर आहे डेझी. डेझी एका फुलाचं नाव आहे आणि रोज पण फुलाचं नाव आहे. सो इथे वेगळा ऑप्शन कुठला येईल? करेक्ट ऑप्शन काय येईल इथे? बड. का? कारण बाकीचे हे फ्लावर्स आहेत, फ्लावर्सचे नेम आहेत, पण बड ही कळी असते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द ऑथर्स. ऑप्शन्स आहेत ते ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, आयुर्वेद. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे सगळे वेद आहेत आणि जर आयुर्वेद आहे हा एक ग्रंथ आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, ते म्हणजे आयुर्वेद. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर्स. ऑप्शन्स आहेत पोटॅशियम, सिलिकॉन, झिर्कोनियम, गॅलियम. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए, ते म्हणजे पोटॅशियम. आता जे बाकीचे ऑप्शन्स आहेत सिलिकॉन, झिर्कोनियम, गॅलियम हे सेमी कंडक्टर डिव्हाइस म्हणजे बनवण्यासाठी यूज केले जातात. जसे की आता मोबाईलमध्ये काही चिप्स असतात त्याच्यामध्ये सेमी कंडक्टर यूज केले जातात, त्याच्यामध्ये सिलिकॉन, झिर्कोनियम, गॅलियम असे मेटल यूज केले जातात. सो इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए, ते म्हणजे पोटॅशियम. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द ऑथर्स. ऑप्शन्स आहेत स्पॅरो, स्वॅन, पॅरट, कोयल. तर जे स्वॅन आहे तो हा वॉटर बर्ड आहे. ओके, म्हणजे जो पाण्यात राहतो. पण जे स्पॅरो, पॅरट, कोयल आहेत ते वॉटर बर्ड नाही आहेत. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द ऑथर्स. ऑप्शन्स आहेत ऍपल, लिची, ग्वावा, ऑरेंज. आता जसं की आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहिती, ऑरेंज हा सिट्रस फूड आहे. बाकीचे जे ऍपल, लिची आणि ग्वावा आहेत ते नाही आहेत. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू,
विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर्स? ऑप्शन्स आहेत कानपूर, अलाहाबाद, वाराणसी, मथुरा. तर इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, मथुरा. विद्यार्थी मित्रांनो, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी हे जे सिटी आहेत, हे जे गाव आहेत, हे गंगेच्या काठावरती वसलेले आहे. पण मथुरा हे गंगेच्या काठावरती बसलेलं नाहीये. सो इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर्स? ऑप्शन्स आहेत प्रोड्युसर, डायरेक्टर, इन्व्हेस्टर, फायनान्शियर. तर इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ते म्हणजे डायरेक्टर. तर विद्यार्थी मित्रांनो, जे प्रोड्युसर आहे, इन्व्हेस्टर आहे, फायनान्शियर आहे, ते त्यांचे पैसे स्पेंड करतात. पण जो डायरेक्टर असतो तो मूवीला, आपल्या कोणत्या ऍक्टला डायरेक्ट करतो. सो इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर्स? ऑप्शन्स आहेत पहा मुंबई, कोची, कांडला, मैसूर. तर इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, ते म्हणजे मैसूर. तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई, कोची, कांडला यांना समुद्रकिनारा आहेत. यांच्या समुद्रकिनारी जहाजी, मोठ्या मोठ्या जहाजी, मोठे मोठे बोट हे पार्क होतात. ते पार्क होण्यासाठी या तिन्ही सिटीला पोर्ट आहेत. म्हणजे मैसूर आहे त्याला समुद्र किनारा देखील नाही आणि तिथे पोर्ट देखील नाहीये काही बोट वगैरे पार्क करण्यासाठी. सो इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर्स? ऑप्शन्स आहेत क्युमिन, ग्राउंडनट, सिनामन, पेपर. आता जसं की पाहिलं आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण क्युमिन, सिनामन, पेपर हे जे स्पायसेस आहेत ते आपण मसाल्यामध्ये यूज केले जातात. पण जे ग्राउंडनट आहे हा एक मसाल्याचा टाईप नाहीये. सो इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ग्राउंडनट. नेक्स्ट क्वेश्चन पहा. विच वर्ड डज नॉट बिलॉंग टू द बिलॉंग विथ द अदर्स? ऑप्शन्स आहेत पहा जपान, इंडिया, श्रीलंका, न्यूझीलंड. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो, जो जापान आहे तो एक आयलँड आहे. श्रीलंका देखील आयलँड आहे. न्यूझीलंड देखील आयलंड आहे. आयलंड म्हणजे काय? असा देश जो चारही बाजूंनी पाण्याने घेरलेला असतो. आणि फक्त जो इंडिया आहे तो फक्त 3 बाजूनी पाण्याने घेरलेला आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, या साईडनी म्हणजे आपल्या नकाशा, भारताच्या नकाशाच्या लेफ्ट साईडनी हा अरेबियन समुद्र आहे. ओके, साऊथला इंडियन म्हणजे हिंद महासागर आहे, इंडियन ओशियन आहे. आणि त्याच्या राईटला हा बंगालची खाडी आहे म्हणजे बे ऑफ बेंगॉल आहे. ओके, म्हणजे आपला हा जो भारत आहे हा 3 साइडनी पाण्याने घेरला आहे. तर हा अशा अशा याला टर्म आहे, त्याला म्हणायचं पेनिन्सुला. ओके, म्हणजे तिन्ही बाजूंनी समुद्राने घेरलेला. तर यामुळे इथे करेक्ट ऑप्शन ऑप्शन बी, तो म्हणजे इंडिया. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर्स? ऑप्शन्स आहेत लिमा, अल्जेर्स, न्यूयॉर्क, टोकियो. तर विद्यार्थी मित्रांनो, लिमा जसं की माहिती आहे ही पेरूची कॅपिटल आहे. अल्जेर्स ही अल्जेरिया या देशाची कॅपिटल आहे. टोकियो ही जपानची कॅपिटल आहे. फक्त जी न्यूयॉर्क आहे ही अमेरिकेमध्ये आहे, पण ही एक सिटी आहे. आणि बाकीचे जे आहेत ते कॅपिटल्स आहेत त्यांच्या त्यांच्या देशाचे. सो इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर्स? ऑप्शन्स आहेत डॉग, हॉर्स, गोट, फॉक्स. बघा, हे बाकीचे जे आहेत डॉग, हॉर्स, गोट यांना आपण घरात पाळू शकतो. पण जे फॉक्स आहे त्याला पाळू शकत नाही कारण तो जंगली प्राणी आहे. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, फॉक्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर्स? ऑप्शन्स आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, जिओग्राफी, बॉटनी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी हे सायन्सचे ब्रांच आहेत. म्हणजे जिओग्राफी हा सायन्सचा ब्रांच नाहीये. सो इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, ते म्हणजे जिओग्राफी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट डाऊन करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून कोणते कोणते नवीन व्हिडिओ आणायचे किंवा कोणत्या कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घेतल्या पाहिजेत हे मला सांगत जाईल. त्याच्याने मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आणत जाईल. ओके, तर आता व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.